आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या वाटाण्याचे कटलेट बनवणार आहोत, ज्यालाच आपण मटर टिक्की पण म्हणतो। तर ते बनवण्यासाठी मी इथे साधारणतः 1 पाव ओले वाटाणे घेतलेली आहे। त्याबरोबरच एक मोठ्या आकाराचा आलू घेतलेला आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहे, इथे 6-7 लसणाच्या कड्या, थोडासा अद्रक आणि जिरा घेतलेला आहे। आता आपल्याला या आलूला उकडून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी आलूचे या प्रकारे 2 तुकडे करून घेत आहे, कारण की हा आलू आकाराने मोठा आहे म्हणून याचे मी 2 तुकडे करून याला उकडायला ठेवणार आहे। बघू शकता या प्रकारे पाणी टाकून मी हे आलू उकडायला ठेवत आहे। आलू उकडू द्यायचा आहे। आता त्याचबरोबर आपण या मिरच्यांच्या ह्या जे मुक्के आहेत त्या काढून घेऊया, बघू शकता या प्रकारे। आणि या अद्रकचे पण छान असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया, बघू शकता या प्रकारे या अद्रकचे पण तुकडे करून घ्यायचे आहे। आणि आता मी येथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेली आहे आणि तेलाला गरम होऊ दिली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा टाकल्यानंतर आता आपल्याला हे वाटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। वाटाणे टाकल्यानंतर हे वाटाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत, बघू शकता या प्रकारे परतून आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायची आहे। मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण पण टाकून घ्यायचा आहे आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून या वाटाण्यांना भाजून घ्यायचं आहे। आता हा अद्रक पण आपल्याला इथेच टाकून द्यायचा आहे आणि या सर्वांना छान असं भाजून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे वाटाणे मिरच्या छान असे भाजलेले आहेत। आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि एका वाट्यामध्ये काढून ठेवूया। बघू शकता या वाट्यामध्ये काढून आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। बघू शकता छान असे भाजलेले आहेत आणि आता बघू शकता आलू पण उकडलेला आहे। आता गॅस बंद केलेली आहे आणि आता आपण या आलूचा सोल काढून घेऊया। बघू शकता आलूचा सोल काढून घेतलेला आहे आणि हे वाटाणे पण छान थंडे झालेले आहेत। आता आपण हे वाटाणे मिक्सरमध्ये लावून घेऊया। आपल्याला या वाटाण्याचा पेस्ट करायचा आहे। बघू शकता या प्रकारे जाडसर दरदरा या वाटाण्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा वाटाण्याचा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे आपण सर्व पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला जे आपण आलू उकडून घेतलेले होते ते आलू याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे आपण आलू किसून घेऊया। त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे, अर्ध्या चमचपेक्षा कम थोडा मीठ टाकायचा आहे आणि तेवढाच आपल्याला इथे धनिया पावडर टाकायचा आहे। बघू शकता धना पावडर आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर तेवढंच आपल्याला मिरची पावडर टाकायचा आहे। बघू शकता अर्धा चमचापेक्षा कम मिरची पावडर टाकलेला आहे। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता हाताच्या मदतीने आपल्याला यांना छान असं मिक्स करून याचा एक आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता आता या प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे गोळे करायचे आहे, म्हणजे बघू शकता या प्रकारे आपल्याला अशा टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे। आधी आपल्याला त्याचा गोल गोल एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याचा आपल्याला असं टिक्की बनवून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे हाताच्या मदतीने आपल्याला अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे। आता आपण याच प्रकारे सर्व टिक्की तयार करून घेऊया। एकदा बघून घ्या, या प्रकारे आपल्याला या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। बघू शकता आता सर्वच आपण टिक्की बनवून घेतलेले आहेत। आता या टिक्कींना फ्राय करायचं आहे, तर त्यासाठी बघा मी एक तावा ठेवलेला आहे आणि त्या ताव्याला असं तेल लावून घेत आहे। बघू शकता मीडियम गॅसवरतीच आपल्याला तावा ठेवायचा आहे आणि ताव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला ज्या ह्या टिक्की आहेत त्या एक एक करून आपल्याला या ताव्यावरती ठेवायच्या आहेत। बघू शकता या प्रकारे मी हे सर्व टिक्की या ताव्यावरती ठेवत आहे। बघू शकता या प्रकारे सर्व टिक्की आपल्याला ताव्यावर ठेवून घ्यायची आहेत, मीडियम गॅसवरतीच ठेवायची आहे। आता आपल्याला या टिक्कींना वरून तेल लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे ब्रशच्या मदतीने मी या टिक्कींवर असं तेल लावून घेत आहे। बघू शकता या प्रकारे सर्व टिक्कींना असं तेल लावून घ्यायचं आहे आणि 5-6 मिनिटं यांना मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर बघू शकता एका बाजूने हे टिक्की छान अशी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण यांना पलटून घेऊया। बघू शकता एक एक करून सर्व टिक्कींना छान असं पलटून घ्यायचं आहे।
सर्व टिक्की पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राउन कलर येतपर्यंत यांना शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व टिक्की आपल्या ह्या पलटवून झालेल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे शिजवून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शिजलेले आहेत। छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। बघू शकता तुम्ही काय मस्त क्रिस्पी आपल्या टिक्की रेडी झालेल्या आहेत। आता आपण ह्या सर्व टिक्की तव्यावरून काढून घेऊया। ह्या टिक्की रेडी झालेल्या आहेत। दोन्ही बाजूने असे गोल्डन ब्राउन कलर यांना आलेला आहे, म्हणजे आपल्या ह्या टिक्की रेडी झालेल्या आहेत। आता आपण ही काढून घेऊया। बघू शकता काय मस्त क्रिस्पी अशा आपल्या मटर टिक्की रेडी झालेल्या आहेत। खूपच टेस्टी लागतात ह्या। बघू शकता सर्व मटर टिक्की आपण तव्यावरून काढून घेतलेले आहेत आणि आता आपण एका प्लेटमध्ये पण काढून घेतलेले आहेत। बघू शकता काय मस्त असा लुक आलेला आहे। खूपच टेस्टी लागतात, खूप अशा क्रिस्पी बनलेल्या आहेत आपल्या ह्या मटर टिक्की। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।